तो मात्र कोण जिंकला टॉस? काढविंद संघ टॉस विन झाला आहे. नक्कीच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आजचा दिवसाचा विचार केला तर थोडंसं मॅचला उशीर झाला आहे, परंतु नक्कीच लेट पण थेट आणि नक्कीच पहिल्या मॅचला सुरुवात होते. 3 षटकांची मॅच असेल आणि प्रथम टॉस जिंकून कानविंद संघ, जाधव इलेव्हन कानविंद संघ यांनी नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. मी नक्कीच कोल्याचा पडा संघ आपल्याला विनंती असेल की आपण नक्की लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे.
नक्कीच कोळ्याचा पडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. थोडंसं आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर उशीर होतोय सामने सुरू व्हायला. नक्कीच ज्यावेळेस मॅचला म्हटलं सुरुवात होईल 3 ओव्हरची मॅच असणार आहे. कोळ्याचा पडा संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर जर विचार केला जाधव 11 कानविंद संघ 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत. 3 ओव्हरचे मॅचेस आहेत आणि पॉवर प्ले नक्कीच पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेचं. आणि आपल्याला नक्कीच अच्छा थोडंसं हे सामने लेट चालू झाल्यामुळे काही नियम आणि अटी आहेत. जर आपण 10 मिनिटामध्ये आपल्याला 2 षटक फेकायचे आहेत. जर उशीर झाला तर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला एक प्लेअर नक्कीच सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. थोड्या मॅच ऑन होते. आपण बघतोय ती मात्र कानबिंदा विपेक्ष कोळ्याचा पडा दोन्ही कानविंदा संघ आपण सुद्धा नक्कीच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून द्यायचे आहेत. 500 स्फोट आयोजित भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी भली मोठी स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला आली गेली आहे. 2 दिवसामध्ये नक्कीच आपण चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट या मैदानामध्ये बघत आलो आहे. आणि आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या मॅचेस आपण बघतोय. पहिली मॅच आपण जाधव 11 कालविंदा आणि कोळ्याचा पाडा. त्यानंतर दुसरी मॅच बघतोय श्री गणेश दाभाड आणि एकविरा टिटवाळा. त्यानंतर युवा स्पोर्ट वारळीपाडा चिखलोली ठाकूरपाडा. त्यानंतर जय आंबे स्पोर्ट्स आंबेरोहो आणि नक्कीच चिंबीपाडा. त्यानंतर साखरवाडी विपक्ष कांबा अशा आजच्या दिवसामधील संपूर्ण मॅचचा ग्राफ आपल्याला बघायला मिळतोय. पहिली मॅच सुरुवात होते. नक्कीच 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण असेल आणि नक्कीच रवी जुगरे प्राची स्पोर्टचे सर्व यांचा नक्कीच आपण विचार करतोय. त्यानंतर दोन्ही संघांना विनंती करतो की आपला 11वा खेळाडू आमच्या नक्कीच समालोचन कक्षामध्ये लगेचच पाठवून द्यायचं आहे. कारण की जर विचार केला प्रत्येक खेळाडूची ओळख असते आणि नक्कीच कोणता खेळाडू किती प्रकारचे कशा प्रकारचे रन करतोय याचा संपूर्ण आपल्याला आलेख आपल्या ऑनलाईन क्रिकेटमध्ये बघायला मिळतोय. खेळाडूंची नावे नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवायला हवी आहेत. मॅच ऑन होते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ते मात्र जाधव 11 कानवंदी संघाचे प्रथम टॉस जिंकून नक्कीच क्षेत्ररक्षणाचं जाळं सजलं गेलंय. ते मात्र नक्कीच कोळ्याच्या पडा संघाच्या माध्यमातून नक्कीच विचार केला. थर्ड मॅन फायनल एक आतमध्ये एक कव्हरचा आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असेल. मिड ऑन मिड ऑफ दोन्ही आतमध्ये आहेत. नक्कीच जर बाहेरचा जर विचार केला जर 11वा खेळाडू आमच्या नक्कीच सरळ समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. काणवदी संघाचा नक्कीच 11वा खेळाडू इथं सज्ज झाला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ती मात्र स्ट्राईक एंडवरती गणेश आणि नॉस्ट्राईक एंडवरती नक्कीच आपण बघतोय ती मात्र विशाल. सातत्याने या संघाचा सुद्धा दबदबा राहिला आपल्या शहापूर परिसरामध्ये असेल अडगाव असेल. त्यानंतर अडगाव परिसरातील बिलॉंग करणारा हा संघ. त्यानंतर जर विचार केला कोळ्याचा पडा संघ वाडा परिसरात अंबाडी परिसरात भरपूर नावारूपाला आलेला हा संघ आहे. फाईट मॅच आणि मॅच लावतो शुभारंभ नक्की श्री गणेशा केला जातोय.
पहिला चेंडू नक्कीच ऑन साईडला फेकून दिला चेंडूला. एक धाव कंप्लीट झाली जाते आणि नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? तू मेमे झालाय दोन फलंदाजांमध्ये, परंतु नक्कीच चोरटी धाव घेण्यात यश आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तो मात्र नक्कीच बॅटर गणितचा, परंतु नक्कीच फेटाळला विशालने. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना हितेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. कारण नक्कीच जर विचार केला जाधव इलेव्हन कारवंदे संघाचा, तर नक्कीच एक धाव अर्जित केली जाते पहिल्याच चेंडूवरती. नक्कीच चांगला फटका होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षणाला निवडलं आणि एकच धाव कंप्लीट होते. एक धावेने नक्कीच श्रीगणेश झाला तो मात्र जाधव इलेव्हन कालवंदी संघाचा. येणारे 18 चेंडू किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. इथे मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक, नक्कीच क्षेत्ररक्षक येतो, चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक लागतोय, पहिला पहिला फलंदाज होईल तो मात्र. नक्कीच जर विचार केला जाधव इलेव्हन कानविंदे संघाचा. विशालवरती दारोमदार होता, नक्कीच स्वतः कॅप्टन सुद्धा आहेत आणि नक्कीच मोठा मासा गळाला लागलाय. पहिला फलंदाज बाद होतोय एक या आकड्यावरती. कोळ्या चपाटा संघाचा विचार केला हितेशचा चांगला चेंडू टाकला होता, फुलर लाईनचा चेंडू होता आणि नक्कीच त्या चेंडूवरती पेस आपण बघितला तर तेच थर्रार चेंडू होता. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने नक्कीच चुका केल्या नाहीयेत. धक्का क्रमांक पहिला कानविंदे संघाचा. इथून मात्र नक्कीच एक चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचणं थोडंसं कटिंग लोन बसेल ते मात्र कानविंदे संघाला, कारण की विशालवरती दारोमदार होता. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विशाल बाद होतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी नक्की तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज जर बघतोय ते मात्र अक्षयवरती दारोमदार असेल. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन नक्कीच कानविंदे संघाने पाठवला होता, परंतु नक्कीच विशाल लवकर तंबूच्या असरला परतलाय. इथून मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल तो मात्र जाधव इलेव्हन कानविंदे संघाला. पुढचा चेंडू नक्कीच हाफ ट्रॅकर होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, जातोय विकेट किपरकडे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी नक्कीच हितेशकडनं शिकावं, कारण की जर विचार केले पहिले 3 चेंडूचा पहिला चेंडू नक्कीच पहिल्या चेंडूवरती नक्कीच फुलॉर लेनचा चेंडू, त्यानंतर बॅकअप लेनचा थोडासा ते सरळ चेंडू बघितला. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. वाईट यॉर्करचा वापर केला जातोय, काय व्हेरिएशन आहे हितेशकडे. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडू फेकले, आतापर्यंत धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त एकच धाव. आणि नक्कीच एक फलंदाजाला बाद करण्यात यश आले ते मात्र नक्कीच गोलंदाज हितेशला जबरदस्त परफॉर्मन्स. अजून एक चेंडू नक्कीच इथे मात्र अपील केली जाते. फलंदाज असेल बॅक टू बॅक लागणारा हा कानविंदे संघाला दुसरा फलंदाज बाद होतोय. हॅलो हॅलो. नक्कीच षटक क्रमांक पहिलं इथेच आणि यावरती नक्कीच जर विचार केला एक चांगली गोलंदाजी केली जाते ते मात्र कोल्याच्या पड्या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू, बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतायत फक्त एकच धाव. 2 फलंदाज बाद झाले. पॉवर प्लेचं षटक A1 कॉलनीचं फेकलंय ते मात्र नक्कीच हितेशने.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. बस बस राम बस झाला. षटक क्रमांक पहिले हितेशचा जबरदस्त परफॉर्मन्स हितेशने दाखवला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा खर्च करतो एकच, आणि नक्कीच दोन फलंदाज तंबूच्या असला पाठवले, तर मात्र अक्षय आणि नक्कीच विशालची जोडी फोडण्यात यश आलंय. हॅलो हॅलो. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स आपण बघितला हितेशचा. सेकंड स्पेलमध्ये सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळते गोलंदाज मार्कवरती प्रदीपला एक धाव झालाय. येणारे 12 चेंडू नक्कीच आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल कालविंद संघ. पहिला चेंडू नक्कीच लाफ केला चेंडूला, चेंडू जाईल इथे मात्र वन बाउन्स इंटू द ग्राउंड नाही येतोय तो मात्र षटकार. 6 धावा. नक्कीच मेन खेळाडू बाद झाले, परंतु आमच्यामध्ये गमखम आहे एक चांगला टार्गेट सेट केला जाईल याकडे तिळमात्र शंका नसेल. तो मात्र जाधव 11 कालविंद संघ पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवतोय. बॅटर नवीन बॅटर आलेला गणेश नक्कीच सलामीला आला. त्यानंतर मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती 5 चेंडू बघितले. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली, त्यानंतर विशालची बाद झाला, अक्षय बाद झाला, परंतु नक्कीच गणेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुढे चेंडू गणेशसाठी इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. मिस टाइम स्ट्रोक थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अजून एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक लागतोय कांडविंद संघाला तिसरा. नक्कीच 3 फलंदाज बाद होत आहेत जे पहिल्या स्तरावरती खेळले जातात. नक्कीच विचार केला विशाल असेल, अक्षय असेल, गणेश असेल, हे मात्र क्वालिटी क्रिकेट खेळत असतात आणि नक्कीच त्यांच्याच विकेट जाताना आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी बॅकफुटला जातोय कांडविंद संघ, कारण की येणारे नक्कीच अजूनही 10 चेंडू आहेत आणि या 10 चेंडूमध्ये आपल्याला एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. आता काय करू शकतो. नवीन बॅटर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तो मात्र सूरजला. नक्कीच नवीन बॅटर सूरज येतोय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच षटक क्रमांक दुसरं नक्कीच आपण बघतोय प्रदीपवरती पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार आला. त्यानंतर मात्र कुठेतरी धावा थांबल्या होत्या. इथं मात्र बॅकफुटला गेले, पंच केल्या चेंडूला, चेंडू जातोय सीमा पार, येतील या 4 धावा. इथे नक्कीच मिसफिल्ड झाली आणि या मिसफिल्डने नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी मिळून देतोय. तो मात्र अजून एक चांगला फटका, चेंडू जाईल इथं मात्र वन बाउन्स इंटू द क्राउड. अजून एक वन क्वालिटीचा चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक जलदरित्या पुढे जाताना बघायला मिळते. हितेशने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, परंतु प्रदीपचा जर विचार केला तर पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून नक्कीच जर विचार केला प्रदीपवरती हल्ला चढवलाय कालविंद संघाने, कारण की पहिल्या चेंडूवरती 6, त्यानंतर एक मिस टाइम स्ट्रोक आला, गणेशचा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र न्यू बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सूरजला, आणि मात्र चांगला समाचार घेतला. बॅक टू बॅकचे 2 चौकार आहेत. चौकारांचे हॅट्रिक येईल का याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. प्रदीपवरती हल्ला चढवला गेलाय. तब्बल आतापर्यंत 14 धावा खर्च करतोय 4 चेंडूमध्ये प्रदीप. पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा दिशा तीच क्षेत्ररक्षक आहे. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, त्यानंतर केलेला थ्रो, आणि थ्रोसाठी सुद्धा बॅकअप सुद्धा होता. एकच धाव कंप्लीट होईल. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 16 रन्स, डबल डिजिट डबल फिगर, 16 धावा, लॉस ऑफ नक्कीच 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद झाले, परंतु एक चांगली फटकेबाजी आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा फुल ऑर्लिनचा चेंडू ऑन साईडला चेंडूला फेकून दिलेला आहे. स्ट्रॉंग झोन आहे ते मात्र कालविंद संघाचा. अजून एकच धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने षटक क्रमांक मला वाटते दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17 रन्स ऑन द बोर्ड्स. 3 फलंदाज बाद झाले, 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
या षटकामध्ये मला वाटते 16 धाव्या आल्या. नक्कीच कुठेतरी चांगले अटॅकिंग क्रिकेट बघितलं आपण शेवटच्या स्पेलमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज, कारण की कालविंद संघाकडे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. नवीन बॉलर नक्कीच यतीश येतोय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. इकॉनॉमिकल जर विचार केला 8.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये जर एक 5 ते 6 धावा आल्या असत्या तर दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच चांगला धाव्या कुठून काढलेल्या बॅटरांनी. पण इथून मात्र या ओव्हरमध्ये जर 14 ते 15 झाल्या मॅच धावा तर नक्कीच एक टफ फाईट मॅच आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू इथं मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक. इथे एकही धाव येणार नाही. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. या फुल लाईनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडंसं कट होतोय आपल्याला बघायला मिळतोय. जातोय विकेट किपरकडे, निर्धाव चेंडू फेकतोय. षटक क्रमांक तिसरं फेकण्यासाठी आलेला नक्कीच गोलंदाज यतीशला आपण बघतोय. नेक्स्ट मॅच नक्कीच श्री गणेश दाभाड आणि आयकवीरा टिटवाळा संघ आला असेल तर नक्कीच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नक्कीच अपील केलेली परंतु अपील फेटाळले. तो मात्र नक्कीच आमचे मेन अंपायर रवी खूप अनुभव आहे आणि नक्कीच या मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिससुद्धा करत असतात. अनुभवाची कमी नाही आहे. अपील केलेली भरपूर जोरात, परंतु जर विचार केला तर ते अपील फेटाळले कुठेतरी. या लेग बिफोरचे भरपूर आपल्याला नियम्स आपल्याला बघायला मिळतात. एकदा पिचिंग बघावी लागते, त्यानंतर चेंडू कोणत्या दिशेने जातोय, विकेटवरती जातोय की काय, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लेग बिफोरचं आपण फलंदाजाला बाद देतोय. परंतु ते कुठेतरी कमीपणा बघायला मिळाला. ते मात्र रवी यांना अजून एक चेंडू चांगला, बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव फेकतोय. जबरदस्त गोलंदाजी. जर आपण पूर्ण मॅचचा लोकाजोखा बघितला तर नक्कीच कोळ्याचा पाडा संघाचा विचार केला तर कोळाच्या पडा संघाचा विचार केला तर पहिलं षटक एक जबरदस्त राहिलं. हितेच प्रदीपने थोडासा धावा खर्च केला, परंतु यतीशचा विचार केला, चांगले चेंडू फेकला. आतापर्यंत पुन्हा एकदा मिस टाइम शॉट बघायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे चुक्या होत आहेत. एक धाव कंप्लीट होते, चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. झेल सुटते परंतु धाव येते फक्त आणि फक्त एकच धाव. एके धावेने धाव फलक पुढे जाताना बघायला मिळतोय. धाव फलकावरती धावा लागल्या ते मात्र 18 धावा. येणारे शेवटचे 2 चेंडू असतील इनिंग मधील आणि इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच विनंती करतोय श्री गणेश दाभाड संघ आणि आई एकवीरा टिटवाळा संघ दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल की आपण नक्कीच लगेचच टॉससाठी यायचंय. षटक क्रमांक शेवटचा फेकतोय तो मात्र यतीश. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिले यतीशचे. शेवटचे 2 चेंडू आहेत. या चेंडूवरती जर मोठे फटके आले तर नक्कीच कानविंद संघ एक चांगला टार्गेट सेट करेल. आतापर्यंत धावा झाल्यात 18. इथं मात्र अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, त्याच्या अवाकाच्या बाहेर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज झालाय. चेंडू जाईल इथे मात्र सीमा रेषा पार चौकार. 4 धाब्यांनी मात्र धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला 22 धाबा. नक्कीच या 4 धावेने संजीवनी मिळेल ती मला कालविंद संघाला. शेवटचा चेंडू असेल. 22 धाबा धाव फलकावरती लागला. एक षटकार आला तर नक्कीच 30 धाबा होतील आणि 30 धाबा डिफेंड करणं या मैदानावरती आउटफील्ड नक्कीच शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि इनिंग मधील. मात्र यतीशचा इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. विकेटच्या मागे विकेट किपर चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद आणि नक्कीच चौथा फलंदाज बाद होतोय. 3 षटक तमतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा आणि नक्कीच 23 धावांचं टार्गेट सेट केलाय. तर मात्र कोल्याचा पाडा संघाला, टिटवाळा संघाचा नक्कीच संगणक इथं सज्ज झालाय. मी विनंती करतोय श्री गणेश दाभाड संघ आपण सुद्धा यायचंय नाणेफेकीसाठी. टिटवाळा संघाचा नक्कीच कर्णधार इथं सज्ज झालेला आहे. दाभाड संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. प्राची स्पोर्ट आयोजित नक्कीच भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा वर्ष चौथं आणि या वर्षात चौथ्यामध्ये आपण बघतोय ते मात्र एक
तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना जादव इलेव्हन कानविंद संघ असेल, त्यानंतर कोळ्याचा पडा संघ, या दोन संघांमध्ये प्रथम टॉस जिंकला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने डिसिजन घेतला. तो मात्र कानविंद संघाने पूर्णपणे असफल ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. धावा कुठून काढल्या? 3 षटक संपल्यानंतर फक्त आणि फक्त 22 धावा आणि 23 धावांचं लक्ष आहे. नक्कीच जाधव मुजिकलचे सर्वेसर्वा सागरजी जाधव यांच्या शुभ हस्ते नक्कीच पुढील मॅचचा टॉस केला जाईल. नक्कीच जर टिटवाळा संघाचा कर्णधार आणि त्यानंतर श्री गणेश दाभाड संघाचा सुद्धा कर्णधार सज्ज झाला आहे विजयजी पारदे. नक्कीच आमचे परममित्र आणि नक्कीच उद्योजक आपल्या परिसरातील यांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस केलं जाईल. तो मात्र दोन संघांमध्ये विनंती असेल कानवंदी संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला कोळ्याचा पडा संघ विनंती असेल का आपले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून द्यायचं आहे. टॉस केला जातोय तो मात्र नक्कीच श्रीगणेश दाभाड संघ आणि आयकविरा टिटवाळा संघ या दोन संघांमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. आणि या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर मात्र 23 धावांचं छोटं लक्ष्याचा पाठलाग करताना दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ते मात्र कोळ्याच्या पडा संघाचे टॉस जिंकलाय तो मात्र जय मल्हार टिटवाळा संघ क्षेत्ररक्षणाचा नक्कीच निर्णय घेतलाय. यापुढील मॅच आपल्याला टफ फाईट मॅच बघायला मिळेल यात तीळ मात्र शंका नसेल. कारण की एक जर विचार केला तर भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा नक्कीच दाभाड संघ आणि त्यानंतर जर विचार केला तर एक कल्याण तालुक्याला बिलॉंग करणारा टिटवाळा संघ इन ॲक्शनमध्ये पुढील मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. टॉस जिंकलाय तो मात्र जय मल्हार टिटवाळा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पेनल्टी होती का? नक्कीच 2 धावा वाढवल्या जातील म्हणजे नक्कीच 25 धावा 24 धावा 25 धावांचं आहे. रवींद्र 12 मॅन नाही आहे कानविंदे संघाचा सुद्धा मग कसं काय 12वा खेळाडू मग लॅप्स होईल ना. पेनल्टी नाही लागणार ना. इक्वल इक्वल. चला मॅच ऑन होते. नक्कीच पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच मिड ऑनच्या खेळाडूला कव्हर करून चेंडू जातोय मात्र सीमा पार चौकार येतोय. बॉलर अक्षय आहे का? अक्षय. नक्कीच गणेश आणि सुमित 3 बॉलर. अक्षय येतोय गोलंदाजी महाकवरती पहिलं षटक फेकण्यासाठी. अक्षय गणेश येतोय सॉरी मला तर बोलला पहिले अक्षय येईल, मग गणेश येईल, मग सुमित. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चौकार लगावला जातोय. बॅटर नक्कीच जर विचार केला प्रशांत आणि नक्कीच नॉनस्ट्रायकर एंडला आपण बघतोय तो मात्र प्रदीप. प्रशांत आणि प्रदीपची नक्कीच पीपीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तो मात्र कोल्याच्या पड्या संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जर विचार केला एक चांगला स्ट्रोक आपण बघितलं ऑनफिल्डला कव्हरअप करून पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने गॅप शॉट सिलेक्शन झालाय. क्षेत्ररक्षक आहे तोवर केलेली एकदम कंप्लीट आणि एकी धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक नक्कीच पहिलं प्रगतीपथारी पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा घेताना आपल्याला बघायला मिळते ती मात्र प्रदीप आणि नक्कीच प्रशांतची जोडी. पहिले बॅटिंग वाला नव्हती, ए फील्डिंग वाला नव्हती. पुढील चेंडू आपल्याला बघायला मिळतोय इथं मात्र पुन्हा एकदा गॅपचं सिलेक्शन केलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल इथे मात्र सीमा पार
अजून एक चौकार येतो. या चौकाराच्या साह्याने धावफलक जातोय आपल्याला बघायला मिळते. ते मात्र 9 या आकड्यावरती. काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते. गॅप शॉट सिलेक्शन केलं जाते. पॉवर प्लेचा पूर्णपूर नक्कीच फायदा उठवला जातोय. तर मात्र कोल्याच्या पाड्या या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं गणेशचं आणि गणेशवरती हल्ला चढवला गेलाय. ज्याप्रमाणे जर विचार केला प्रदीपने नाही सॉरी हितेशने चांगली गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे आपल्याला गोलंदाजी करणं गरजेचं होतं. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण धावा खर्च करतोय. 9 धावा येत आहेत. नक्कीच जर विचार केला जाधव 11 कालवंदे संघाचा तर पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या. इथं मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक नाहीये. नक्कीच आउटफील्ड थोडीशी फास्ट एक धाव कंप्लीट केली जाते आणि नक्कीच इथे बघायला गेलं तर मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. थ्रो केला त्याचा कव्हरअप सुद्धा झाला. या 3 धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. डबल डिजिट डबल फिगर 12 धावा. नक्कीच 12 धावांवरती जाऊन पोचलाय संघ. जर विचार केला कोल्याचा पडा संघ 2 सलामीची जोडी पीपीची जोडी आपण बघतोय प्रदीप आणि नक्कीच बघतोय आपण ते मात्र प्रशांतला. इथं मात्र पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. झेल सुटतोय का? एकही धाव नाहीये. चांगला चेंडू फेकला होता. नक्कीच फुल लाईनचा चेंडू होता. ब्लॉकलमध्ये टाकला. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एक निर्धाव चेंडू येतोय. असे चेंडू आपल्याला सुरुवातीपासून फेकण्याची गरज होते परंतु कुठेतरी चुका झाल्यात. आज पूर्ण दिवसामध्ये जर विचार केला कानविदे संघाचा आतापर्यंत धावा खर्च करतो पहिल्या षटकामध्ये तो मात्र गणेश 12. अजून एक चांगला स्ट्रोक आणि व्हेरी गुड फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय आणि नक्कीच नक्कीच अंपायरांना सुद्धा तेवढ्या दूरवरून दिसलेलं नाहीये. नक्कीच इथे बघायला गेलं तर थर्ड अंपायर कडे हा निर्णय जाताना आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक मला वाटते पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती शेवटच्या चेंडूवरती नक्कीच रिव्ह्यू घेतलाय रनआउटचा. फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक तो लागतो मात्र पहिला. एक चोरटी धाव घेण्यात अपयश ठरते. नक्कीच प्रदीप नक्कीच तंबूच्या आश्रयाला जातोय. धक्का क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय पहिला कोल्याचा पडा संघाला आणि नक्कीच इथून मात्र कमबॅक करायला लागेल कालविंदे संघाला. धावफलक जर विचार केला येणारे मला वाटते 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. लो स्कोरिंग मॅचेस आपण सातत्याने बघत आलोय. ज्याच्या वेळेस लो स्कोरिंग मॅचेस असतात कमी प्रमाणात दडपण नसतो दोन्ही बॅटर आणि बॉलरवरती. अक्षय येतोय नवीन गोलंदाज. नक्कीच अक्षय येतोय. अक्षयला सुद्धा चांगली इकॉनॉमी. अक्षयने जर या षटकामध्ये एक 3 ते 4 धावा खर्च केला तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल यात तीन मात्र शंका नसेल. हितेश आणि नक्कीच प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रशांत येतोय आपल्याला. नक्कीच प्रशांत आणि हितेशची जोडी ज्या हितेशने जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती एक चांगला परफॉर्मन्स दिला होता तोच हितेश आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. आता मात्र बॅटिंगसाठी अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये. इथे मात्र नक्कीच जर बघायला गेला लाफ केला चेंडूला फेकून दिलाय. लॉंग रनच्या डोक्यावरनं चेंडू फरार होतोय. सीमा पार E1 क्वालिटीचा येतोय ब्रँडेड षटकार 6 धावा. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपल्या संघाने जर विचार केला कमी धावांचं टार्गेट सेट केलंय आणि अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर सामना नक्कीच या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये जिंकतोय की काय. कारण की कोल्याचा पाडा संघाचा जर विचार केला सलामीला जो फलंदाज आला आहे तो मात्र प्रशांत आणि एक चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि इथे मात्र अपील केली जाते. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतो तो मात्र दुसरा. दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश येत आहे. मिस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. यष्टनच्या मागे विशालची चपळाई आपल्याला बघायला मिळाली. फलंदाज होईल बाद. नक्कीच हा फलंदाज बाद झाला परंतु 6 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. इथून नक्कीच अक्षयला कमबॅक करावं लागेल कारण की धावा कमी टार्गेट सेट केला जर मला वाटतं एक 40चं टार्गेट असतं तर कुठेतरी एक टफ फाईट
मॅच आपल्याला बघायला मिळाली. एक शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारा संघ, नक्कीच शहापूर परिसरात भरपूर नाव या संघाने कमवलं आहे. ते मात्र कानविंदे संघ आणि जर विचार केला वाडा परिसर असेल, अंबाडी असेल, या परिसरामध्ये कोल्ह्याचं पडा संघाचं एक वेगळं आगळं नाव आहे. आनंद आहे तो नेक्स्ट बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. धावफलकाचा विचार केला, धावा जाऊन बसल्यात आतापर्यंत 18 धावा. नक्कीच 5 धाब्यांची गरज आहे. येणारे अजूनही 10 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपण बघतोय पहिल्या दिवसातील. पुढील मॅच दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लगेचच सज्ज राहायचं आहे. श्री गणेश दाभाड आणि आई एकविरा टिटवाळा संघ. पुढील चेंडू नक्कीच अक्षयचा. इथं मात्र नक्कीच आपल्या ओव्हरमध्ये व्हेरिएशन दाखवताना आपल्याला बघायला मिळतो. अक्षयला खूप चांगला चेंडू फेकला, हाफ ट्रॅकर टाकला आणि चेंडूला थोडंसं वळण दिलं. आपण बघितलं नक्कीच बॅटरला त्या आर्म ॲक्शनवरती समजलं नाही आणि हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. इथून कमबॅक करावा लागेल. येणारे 9 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच, पहिलीच मॅच आपण बघतोय. वाईट चेंडू आहे का? सॉरी अंपायर, आमच्यापर्यंत तुमचे निर्णय कळवा. वाईट चेंडू येतोय. व्हाईटने एकदा पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 19 धाबा, 19 रन्स ऑन द बोर्ड्स. इथे मात्र नक्की शफल झाले. फुल सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू फेकून दिले. चेंडू जाईल. माइटी यूज षटकार 6 धाबा आणि इथे मात्र संघ विजयी होतोय. तो मात्र नक्कीच कोल्याचा पडा संघ हडलग असेल. जाधव 11 कालविंदे संघ अपयश येत आहे. तर विचार केला जर बॅटिंग चांगली झाली असती तर एक टॉप फाईट मॅच बघायला मिळाली, परंतु सलामीचे जे फलंदाज होते वरच्या फळीतील त्यांना कुठेतरी अपयश आले असेल. अक्षय असेल, त्यानंतर असेल विशाल, या कमी धावांवरती या खेळाडूंना रोखलं आणि नक्कीच आजचा या मॅचचा पूर्ण लेखाजोखा जर बघितला तर नक्कीच कोळ्याच्या फळा संघाचा विचार केला तर पूर्णपणे ओव्हरसुद्धा चांगल्या फेकल्या आणि त्यानंतर विचार केला बॅटिंग इव्हन क्वालिटीची झाली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच जाते ते मात्र हितेशला. षटक क्रमांक पहिलं फेकलं पॉवर प्लेचा. 2 फलंदाज तंबूच्या असायला पाठवले आणि नक्कीच एकच धाव खर्च करतोय. आपल्या पूर्णपणे समोरच्या संघाचे कंबर मोडून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल या मॅचमध्ये तर नक्कीच हितेश यायचंय. नक्कीच पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जाते ते मात्र हितेशला. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जाते. मी नक्कीच आमचे यूट्यूबचे नक्कीच कॅमेरामॅनला विनंती करतोय की आपण कव्हरअप करायचं आहे. युवा उद्योजक नक्कीच विजयजी पारदे यांच्या माध्यमातून नक्कीच एक मानाची सन्मानाची ट्रॉफी दिली जाते आणि नक्कीच एक थंड पेय संपूर्ण टीमसाठी. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 11वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. आमचे नक्कीच